आदित्य म्हात्रे. आहा, पहिलाच बॉल इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु कार्पेटचा आधार घेतला. पहिल्याच बॉलवरती एक संतुलित, सुरक्षित आणि त्याच वेळेला एक सेन्सिबल सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 5 ओव्हरचा हा सामना विचारपूर्वक खेळायचा आहे. 5 ओव्हर्समध्ये एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. त्या अनुषंगानं एक चांगला खेळ होणं देखील अपेक्षित आहे. तो प्रकार पाहूया आता कशा पद्धतीने आता या ठिकाणी सिक्युरिटी आला असेल तर कृपया आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सिक्युरिटी जर मैदानावरती आले असाल तर प्लीज आपण लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. क्रिकेटला क्षेत्ररक्षक होता त्याने एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी खर्च केलेली आहे. एक धावांनी 16 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पहिली 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे ते म्हणजेच आदित्य म्हात्रे आणि त्याच वेळेला गौरव राहुलने. कारण ज्या प्रकारे एक कंजूस गोलंदाज अभिषेक नाईक हा बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून नेहमीच त्याची गोलंदाजी असते परंतु आता थोडंसं मागे ठरलाय. चांगला बॉल आहे, टप्पा पडला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आपण पाहतोय 17 के माई समाज प्रीमियर लीग एक भव्य दिव्य ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अर्थातच संबंध माई समाज अगदी आवर्जून मात्र सपोर्ट करत आहे, सहकार्य करत आहे. आपल्या समाजातील जी नवीन नवीन मुलं आहेत, यंग टॅलेंट आहे, त्यांना कुठेतरी एक संधी मिळाली पाहिजे आणि अनुषंगाने या स्पर्धेचं आपण आयोजन केलं. अर्थातच या स्पर्धेमध्ये खेळणारा मुलगा आज आपल्या तालुकास्तरीय खेळताना दिसतोय परंतु उद्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि एवढंच काय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. पण कधी कोण कुठे जाईल याचा काही नेम नाही आहे. ISP सारखी स्पर्धा देखील आता आपल्या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. किंबहुना त्याच्या पलीकडे गेलं तर मग IPL असतील किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल. कधी मित्रांनो श्वास सोडायचा नाही आहे कारण तिथे गेलेले सगळे प्लेयर त्यांना सुद्धा असं वाटलं होतं की आपण तिथपर्यंत पोहोचू पण ते पोहोचलेत. पुन्हा एकदा मॅच दिशेनं नितेश. पहिलाच बॉल प्रचंड वेग परंतु टप्पा पडला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची सांगता आतापर्यंत झाली आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सेकंड ओव्हरमध्ये पाहूया किती धावांची लयलूट ही अर्थातच नितेशच्या माध्यमातून करणार आहेत किंवा त्याला कशा पण धावा जमा करतील. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल महागडा ठरेल. चांगली गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजेच नितेश राऊत. लगातारची 2 बॉल डॉट टाकलेत मैदानावरती. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. धावसंख्या थांबलेली आहे
अंकुश लावले 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आहा चांगला बॉल अखूट टप्प्याचा हाफ ट्रॅकर बॉल त्याला लॉंग लेगच्या दिशेनं पाठवलंय सीमारेषा पार षटकार. मंथ 11 करू या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल किंबहुना बक्षीस पात्र व्हायचं असेल तर हा राऊंड कम्प्लीट करणं फार गरजेचं आहे. चांगला बॉल आहे, टप्पा पडला आणि अर्थातच खोलवा टप्प्याचा बॉल आहे. एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. 2 ओव्हर्समध्ये आता 5 बॉल शिल्लक आहेत. चेंडूचा बॉल मात्र शिल्लक आहे. 29 धावा फलकावत आलेत. पुन्हा एकदा नितीश राऊत अंतिम बॉल असलेल्या षटकातील. हा अंतिम बॉल मोठा फटका, बॅटचा फेस अगोदर बंद झाला आणि त्या समयामध्ये इतरे 2 ओव्हर समाप्त झालेले आहे. 2 ओव्हर्स नंतर धावफलकावरती 29 धावा आलेल्या आहेत. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता 3 ओव्हर शिल्लक आहेत. आपल्याकडे 18 बॉल शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर मात्र आपण पाहायला गेलो तर 50 किंवा 55 होत आहे. परंतु तुम्हाला जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंबहुना संघ मालकास जे काही गिफ्ट आहे ते गिफ्ट तुम्हाला मात्र मिळवून द्यायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला चांगले काबाड कष्ट, अथांग मेहनत आणि त्याच वेळेला एक जबरदस्त प्लॅनिंग करावं लागणार आहे. कधी कोणाला बॅटिंगला पाठवायचं, कधी कोणाला अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी द्यायची आणि नक्कीच इथे प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. अभिषेक नाईक आपल्या स्पेलमधील ही अंतिम ओव्हर आणि आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर तो मात्र हाताळण्यासाठी आलेली आहे. पहिलेच 2 बॉल्स आतापर्यंत 2 ओव्हर्स इथे एका ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये 13 धावा, असे एकंदरीत 29 धावा फलकावरती आलेले आहेत. तर जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण आता आपल्याकडे मित्रांनो 6.5 मिनिटं झालेली आहेत. अजून देखील तिसरी ओव्हर मात्र चालू झालेली नाही आहे. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा अभिषेक. पहिल्या बॉलवरती फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, आत्मविश्वास आहे. येतोय षटकार. अगदी बरोबर 2 वाजून 32 मिनिटे 32 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत आणि अजून एक अखंड मॅच, अजून एक इनिंग अशा पद्धतीने मॅच खेळवायची आहेत. इथे मात्र नक्कीच धावांची लयलूट करायची आहे, कारण जेवढी जास्त स्कोर करत तेवढं तुम्हाला तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. कारण सर्वांनाच ठाऊक आहे की या मैदानावरती धावा खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत. एक पट्टी काही अंशी का होईना परंतु फलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. त्यामुळे इथे जिंकायचं असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. अभिषेक एक कंजूस गोलंदाज आहे, त्याला खेळणं तेवढं सोपं नाहीये, ते काम करून दाखवावं लागेल. चांगला फटका, बॉल हवेमध्ये, कॅचची नामी संधी आहे आणि ते मात्र कॅच सोडला तर मित्रांनो तुम्हाला कधी पण असे सोपे झेल कोणी पकडतो, पण असे कठीण जे कॅच आहेत ते पकडणं फार गरजेचं आहे. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 38 धावा दफलकडे आलेले आहेत.
थर्ड ओव्हर चालू आहे. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. येणार 3 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव. आहा, पहिला पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र अहो, फलंदाज आपली विकेट मात्र देत आहे. आहेत. तसेच धनंजय सिक्युरिटी कोणी आहेत? धनंजय सिक्युरिटी, तुम्हाला विनंती असेल की आपण लगेच आमच्या स्टेजचे ते यायचं आहे. आपली वाट या ठिकाणी पाहत आहेत. धनंजय सिक्युरिटी. 3 ओव्हर्स इथे कंप्लीट झालेले आहेत आणि 45 धावा फलकावरती आल्यात. 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हर्स अजून देखील शिल्लक आहेत. या 2 ओव्हर्समध्ये बॅटिंग करणारा संघ सिद्धी अँड समंता 11 करोड या संघाला मात्र जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला SK एंटरप्राइजेस पुरस्कृत शौर्य 11 बोरीस या संघाला येथे मात्र एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी फिल्डिंग करणं गरजेचं आहे. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहेत. शर्तीचे प्रयत्न किंवा त्याच वेळेला जर आपण मॅच ही हरलो तर कदाचित आपल्याला ही स्पर्धा सोडावी लागेल आणि त्याचमुळे येथे प्रयत्न करावे लागतील. आहा, शॉर्ट बॉल आणि त्याला पाठवलं लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषा पार, षटकार. बॉलवरती इथे एक मोठा घणाघाती प्रहार केला आहे. गौरव राहुल आज या ठिकाणी आपल्या षटकामध्ये किंवा या इनिंगमध्ये 42 या धावसंख्येवरती नॉट आउट त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती येणार का, किंबहुना आपल्या संघ सहकार्य चांगलं या ठिकाणी 51 धावा फलकावरती. हा चांगला बॉल आहे पण वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा वाढताना पाहायला मिळेल. बावन्न 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज साहिल म्हात्रे आपण पाहतोय. या इनिंग मध्ये संपूर्ण षटकांची आतिषबाजी पाहायला मिळाली. चांगले चांगले मोठे पुन्हा एकदा पहिलाच बॉल षटकार. आहा, चांगला बॉल, तितका चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने गेला, सीमारेषा पार, चौकार. आता ही माझी नक्कीच गौरवला पावलेली आहे, कारण 46 धावसंख्येवरती नॉकआउट खेळत आहे. आहा, वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज काही इथे गोलंदाजी पूर्ण करण्याचा विचार दिसत नाहीये, कारण लगा 2 बॉल्स त्याने
सर फेकलेले आहे. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या आता 57 या आकड्यावरती पोहोचली आहे. एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या दाखल कवच आतापर्यंत आपण पाहिलं तर 58 धावा, 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पार्थ नाईक स्ट्राईक एंडवरती. हा चांगला फटका आणि इथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक होता, कॅच सोडली आहे. कॅच पकडणं मित्रांनो फार गरजेचं आहे. कॅचचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे एका कॅचने आपली मॅच सुद्धा जाऊ शकते. अशा वेळेला हा कॅच होणं फार गरजेचं आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे पूर्ण केली आहे. एक धाव, एक विकेट, 60. प्रेक्षक सुद्धा आपण पाहू शकता अजून देखील या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत. आजचा उद्याचा वर्किंग डे आहे, त्यामुळे उद्या मोठे जास्त पब्लिक असले की परवा संडे आहे. चांगला बॉल आहे. ते मात्र नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. येथे नक्की साहिली मात्रे सुद्धा जास्तीत जास्त वाईट बॉल आता टाकण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत 3 बॉल झालेत वाईटचे. अंतिम बॉल अजून देखील शिल्लक आहे. धावसंख्या दफलकावरती आता वाढतीये. 61 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगला फटका. येस, फटक्यामध्ये ताकद, नजाकत सर्व काही. पाठवली सीमारेषा पार षटकार. ओव्हर्स इथे समाप्त झालेले आहेत. बॅटिंग करत असताना सिद्धी अँड समंत 11 कुरुळ या संघानं धफलकावरती 67 धावा पूर्ण बनवलेले आहेत आणि अजून देखील एक ओव्हर्स अखंड बाकी आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल्सवरती पाहूया इथे गौरवची खेळी कशा पद्धतीने असणार आहे. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती तो खेळत आहे, म्हणजेच छात्रक्य माई समाज प्रीमियर लीग मधील पहिली हाफ सेंचुरी. प्रमोदरावची तर हाफ सेंचुरी झाली, म्हणजे सेकंड हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच गौरव राहुलची 2 धावींची गरज अजून देखील त्याला आहे. धावफलक आता 67 या धावसंख्येवरती आतापर्यंत मजल मारली आहे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश प्राप्त झालं, परंतु आता 6 बॉल्स शिल्लक आहेत. या 6 बॉल्सवरती पाहूया किती धावा काढणार आहेत. पहिलाच बॉल आणि ते मात्र खेळत असताना त्रिफळद्वस्त फलंदाज बाद. विकेट गेलेला आहे. 5 बॉल अजून शिल्लक आहेत आणि आता नवीन फलंदाज सन्मित्र आलेले आहे. पाहूया सौमित्र आता कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे, कारण अगोदरच्या मॅच मध्ये ओपनिंग साठी आले होते, पण आता त्यांना मात्र इथे खाली पाठवलेलं आहे. 5 बॉल आपल्यासाठी आहेत. या 5 बॉल्स मध्ये एखादे 2 मोठे फटके आले तर एक चांगली टफ फाईट स्कोर मात्र होऊ शकेल. चला पुन्हा एकदा tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. कार्तिक ऑडिओ या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत अत्यंत शुद्ध आणि नियंत्रित पोहोचत आहे. ऑपरेटर आपण पाहतोय डीजे लवेश. इथे मात्र हे षटक लांब करण्याचा प्रयत्न दिसून येत. पुन्हा एकदा नो चुडूचा इशारा. एक धाव इथे एक्स्ट्रा तर केली आहे.
69 रन्स स्कोरबोर्ड. अजून देखील 5 बॉल्स मात्र येणं बाकी आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. चांगला बॉल आहे, अगदी कार्पेटचा आधार घेऊन आला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मात्र घेतली आहे. अशा वेळेला इथे 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 70 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील या इनिंग मधील शेवटचे 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जरी विकेट्स गेल्या असतील सिद्धे अँड समंथा 11 क्रू या संघाचे, तरी देखील त्यांच्याकडे चांगली पॉवर आहे, किंबहुना ही धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. हवेमध्ये बॉल आहे, कॅचची नामी संधी. कॅच पकडल्या फलंदाज बाद. रन्स 70 रन्स 70 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि अजून देखील 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. मोठे फटके मारले तर नक्कीच इथे धावसंख्या होऊ शकेल, किंबहुना प्रत्येक बॉलवरती एक धाव का होईना, परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. धावफलक मात्र थांबवायचं नाही बिलकुल पण. नवीन फलंदाज कुणाल आलेले आहेत. चला फास्ट घ्यायचंय सामने. 70 धावा 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 70 धावेपेक्षा पाहूया आता किती धावे संख्येपर्यंत मजल मारतायत. शेवटचे 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. चला पटकन फास्ट घ्यायचंय. चला गोलंदाज आणि मात्र कॅच पकडलाय आणि ते रिव्ह्यू घेतले थर्ड अंपायर. नागेश्वर आवास आणि कारले दोन्ही संघाचे कॅप्टन. चला या दिवसातील अंतिम सामना आपण घेणार आहोत. नागेश्वर आवास आणि कारले. नो बॉल आहे. येस, इथे मात्र नो बॉल देण्यात आलेला आहे. एक धाव वाढताना पाहायला मिळेल. आता धावफलकावरती आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर 72 लावलेला आहे. बॅटिंग करणारा संघ सिद्धी अँड समंता 11 करोड या संघानं. चला लगेच सुरुवात करायची. सामन्याला जास्त टीम मिटिंग घ्यायची नाहीये, कारण इथे टायमिंग लावलेलं आहे. सो याचं सुद्धा भान आपल्याला असू द्या. चला सामना का थांबवलेला आहे. अंपायर्स येस, 2 बिमर झाले, त्याच्यामुळे बॉलर चेंज केलाय. आता नवीन गोलंदाज मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. कार्पेटचा आधारे खेळलेला आहे. लोंगणमधून क्षेत्ररक्षकादार फास्ट आला. फेक करतो मध्ये 2 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यात.
74 धावांची लयलूट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सिद्धी अँड समंता 11 कोळू संघ. त्यांना देखील माहिती आहे हे चांगली स्कोर आपण उभारला तर प्रतिस्पर्धी संघाला चांगला दबावमध्ये आणता येईल. मोठा फटका आणि हा देखील फटका गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. ऐंशी धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. आता शेवटला बॉल असेल, अंतिम बॉल. शेवटच्या बॉलला पाहूया शेवटच्या बॉलवरती काय घडणार. पुन्हा एकदा आहा चेंडू हवेमध्ये, कॅचची नामी संधी. आहा इथे मात्र कॅच सोडला. 2 धावा धावफलक पूर्ण, तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. चौथी घेणार का आणि चौथी धाव पूर्ण करत असताना इथे मात्र फलंदाज बाद.
दर्जेदार दर्शनीय चौकार. जर हा सामना जिंकायचा असेल तर याच पद्धतीने धावा येणं मैदानावरती फार महत्वाचं. फटक्यांची बरसात करावी लागेल, फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल, धावा खोऱ्याने वसूल कराव्या लागतील. ओहो, यावेळी स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक हा चेंडू आहे. पंचाने कळवले चेंडू वाईड आहे, चेंडू अवांतर आहे. धाव फलकावरती 5 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अगदी षटकार चौकारांची उधळण, षटकार चौकारांची बरसात. यावेळी अभिषेक नाईकच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे विशाल राऊत. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सहा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. जर 84 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठ्या फटक्यांवरती भर द्यावा लागेल. महेश याचा षटकातील पुढील चेंडू. सुंदर गोलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित गोलंदाजी. आणि त्याचमुळे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व मात्र पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जेथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. सुंदर गोलंदाजी, बघा काय उत्सुकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. अनुभवी खेळाडू आहे, पण गोलंदाजी करत असताना अगदी टिचून मारा. खराब थ्रो आणि एका धावेचं कन्व्हर्जन डबल मध्ये. धावफलकावरती आता 9 धावा. वन टू गो. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक. अंतिम चेंडूवर भन्नाट पिकअप शॉट, चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. अभिषेक नाईकच्या बॅटमधनं लवली लावे षटकार. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली.
चा आणि नितेश राऊत बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट इन अ रो ऑन अ हॅट्रिक. पार्थ नाईक. एकवीस धावा फलकावर. ओ ते मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू. सिंगल आले, डबल साठी अटेम्प्ट केला जातोय. डबल सुद्धा इझिली कंप्लीट केला जाते. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. फलकावर 24 धावा. नेक्स्ट बॉल प्लेड ऑन, पण फ्री हिटचा चेंडू होता. त्यामुळे मात्र आपण पाहतोय हिमांशू पडते याला इथे लाईफ मिळाले. 15 चेंडू विजयासाठी 63 धावा असं इक्वेशन आहे आता मैदानावरती.
सोळा चेंडू 63 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र फटका फसलाय. यावेळी मात्र सन्मित्र चूक करतोय. असं वाटलं की अगदी इझिली कॅच टिपेल, पण क्रिकेटचा खेळ यासाठीच तर ओळखला जातो ना. सोपे कॅच एखाद्या अनुभवी खेळाडूकडून सुटणं म्हणजे क्रिकेट. मैदानावरती आपण पाहतोय सन्मित्र याच्याकडनं मिस जजमेंट पाहायला मिळालं. आता मात्र 14 चेंडू 63 धावसंख्येची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी कृणाल आपल्या फॉर्म मध्ये येत असताना शानदार गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळी सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर आत येणारा हा चेंडू बॅट्समन साठी एक वेगळाच कोड होतं. तेरा चेंडू विजयासाठी 63 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जीवनदान मिळते. धाव घेतली जात नाहीये. आता 12 चेंडू विजयासाठी 63 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजेच 12 चेंडूवरती 10 षटकार मारावे लागणार आहेत एसके एंटरप्राइजेस शौर्य इलन बोरीस या संघाला. 12 चेंडू 60 धावा असं इक्वेशन. षटक क्रमांक 14 गोलंदाजीला पार्थ नाईक येतोय. आजच्या दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त पार्थची चर्चा पाहायला मिळाली. मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पार्थने सर्वांनाच इम्प्रेस केले, मोहित केले. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस आहे आणि पार्थ याने आपल्या गोलंदाजीच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला शानदार झेल. पण इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. चेंडू वेस्ट साईडच्या वरती आहे की नाही हे चेक केलं जाईल. याची योग्य ती चाचपणी पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. फेअर डिलिव्हरी. कॅच होईल का? पण नो मॅन लँड एरियामध्ये हा चेंडू पडलाय. एम्प्टी प्लेस मध्ये हा चेंडू पडलाय. सिंगल आले आणि आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे फुल्ली डॉमिनेट केले या मॅच वरती ते सिद्धी अँड समांतरण कुरुळ या संघाने.
मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये या दोन संघादरम्यान सेमीफायनल झाली होती. त्यावेळी बोरीच जिंकली होती, पण या वर्षी मात्र आपण पाहतोय सिद्धी आणि समंतल कुरुल संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. 7 चेंडू विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता. ओके, इथून पाडले त्या बॅटमधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगला फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळते. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक सामन्याचा रिझल्ट पूर्णपणे स्पष्ट झालाय. या मॅच मध्ये एसके एंटरप्राइजेस शौर्य बोरी संघाच्या फलंदाजांनी सबसे निराशा केले. खरं तर गोलंदाजावरती झालेला अटॅक, प्रहार, आक्रमण आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी खेळण्यासाठी आता गोलंदाजी येतोय सोहम. सहा चेंडू 56 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वार लग बॉर्डलाईनच्या बाहेर केतन पाटीलने लगावलाय. ब्युटिफुल, ब्रिलियंट, ब्राईट षटकार. सहा षटकार आले तरी सुद्धा सामना कठीण आहे एसके एंटरप्राइजेस शौर्य बोरी संघासाठी. ओ केतनचा धमाका, यावेळी चेंडूला धाडलं मिड विकेट बाहेर. केतन पाटीलच्या बॅट मधून डबल धमाका मैदानावरती. रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे. नो चेंडू, नो +6. फ्री हिट आहे आता. केतन पाटील साठी चान्स ऑन आहे. 42 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. खऱ्या अर्थानं केतन याला रीड केलं. लास्ट मोमेंटला चेंडूवरनं मात्र आपण पाहतोय फिंगर्स रोल केली आणि मात्र फलंदाजाला चकवा दिलाय. नेक्स्ट बॉल सोहम गर्दियाचा. गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र आक्षेप घेतला जातोय. तिसरे पंच आता पडताळणी करतील आणि पाहूया तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून निर्णय काय येतोय. पब्लिक डिमांड आहे की काकांना बॉलिंग द्या. संजू काकाला सांगितलेलं. तुषार गोलंदाजी खेळण्यासाठी 42 धावा करायच्या 4 चेंडू मध्ये. ओके, 5 चेंडू 41 धावा. चांगला चेंडू, प्रभावी
कटर्स मात्र आपण पाहतो आता असताना तुषार चेंडू पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर काटा पूर्णपणे बदलला. सुंदर दर्जाची गोलंदाजी लेफ्ट हँडर्स गोलंदाजांना एक नॅचरल अँगल प्राप्त होतो, तो अँगल मात्र क्रिएट करतोय गोलंदाज तुषार. ओहो काय गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. तुषारला आपण पाहतोय मैदानावरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना. तब्बल आपण पाहतोय 45च्या घरामध्ये वय आहे तुषार याचं, पण तो मात्र अप्रतिम मारा करत असताना. हो हो क्या बात आहे. फलंदाजाला बुचकळ्यात आणि संभ्रमात टाकणारा हा चेंडू. 50+ आहे तुषार, पण आपण पाहतोय अजूनही जिद्द आहे, चिकाटी आहे आणि याच्या जोरावरती तो मात्र मैदानावरती गोलंदाजी करत असताना. तुषारचा पुढील चेंडू. यावेळी मात्र नो चेंडू. केतनला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये फटकेबाजीचा मनमुराद आनंद तो लुटतोय आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो सिद्धी अँड समंतरल कुरुळ संघाने. आणि सिद्धी अँड समंतरल कुरुळ संघ अवधूत पाटील समीर पाटील यांचा संघ करतोय सुपर 8 मध्ये दिमाखामध्ये प्रवेश.